नमस्कार, मी श्रुती. श्रुसेमी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी तुमच्यासोबत उपासासाठी साबुदाण्याची खिचडी, ते पण मोकळी मोकळी आणि मऊसूद कशी बनवायची ह्याची रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात. तर इथं मी सर्वात प्रथम साबुदाणा घेऊन त्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि रात्रभर भिजत ठेवला होता. जेवढा तुमचा साबुदाणा आहे त्याच्या थोडंसं वर आपल्याला पाणी घालून घ्यायचंय आणि रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ह्यातलं पाणी मी निथळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता साबुदाणा हा किती मोकळा झालेला आहे. आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि पुन्हा ह्याला थोडंसं मिक्स करून घेते. आणि ह्यामध्ये मी 1-2 चमचे साखरसुद्धा घालून घेतली आहे. हे ऑप्शनल आहे. तर इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. आता इथं तेल गरम झाल्यावर ह्यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचं आहे. जर का तुमच्याकडे जिरे उपासाला चालत नसतील तर तुम्ही इथं स्किप केलं तरी चालणार आहे. जिरे तडतडले की त्यानंतर आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. मिरच्या घालून झाल्या की त्यावर आपल्याला लगेच झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून मिरच्या तेलात गेल्यावर ज्या तडतडल्या तर त्याचं जे तेल आहे ते आपल्या अंगावर उडू नये यासाठी. आणि ह्यानंतर मी बटाटा घालून घेत आहे. बटाटा घालून झाल्यावर आपल्याला तेलामध्ये ते प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी झाकण लावून 5 मिनिटं मध्यम आचेवर शिजायला ठेवून देते. आणि 5 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला झाकण उघडून बघायचं आहे बटाटा शिजलाय का नाही ते. तर मी एक बटाटा घेतलाय. आपल्याला आपल्या स्पॅच्युलानं असं कट होतोय का हे पाहायचं आहे. जर का नसेल होत तर 1-2 मिनिटं आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवून त्याला शिजू द्यायचं आहे. 1-2 मिनिटानंतर पुन्हा मी बटाटा शिजलाय का नाही हे तसेच प्रोसेसनं मी चेक करते. तर हे बघा, इथं आपला बटाटा हा शिजलेला आहे. तर फक्त एकच बटाटा नाही तर असे 2-4 बटाटे आपल्याला शिजलेत का नाही ते बघायचं आहे. तर जर का ते शिजले असतील तर आपण आपली पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे. तर इथं बटाटा हा प्रॉपर शिजलेला आहे. हे बघा, तुम्हाला सुद्धा दिसतंच आहे, लगेच कट होतोय. तर आता ह्यामध्ये आपल्याला आपण जो भिजवून ठेवलेला साबुदाणा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा प्रॉपर मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला बटाटा हा एकाच ठिकाणी राहणार नाही, पूर्ण खिचडीमध्ये मिक्स होईल. असं प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. 2 मिनिटासाठी मध्यम आचेवर मी पुन्हा खिचडीला झाकून ठेवलं होतं, जेणेकरून आपला जो साबुदाणा आहे तो वाफेवर शिजावा यासाठी. आणि हे बघा, आपली खिचडी इथं ऑलमोस्ट तयार होत आलेली आहे. आपल्याला पुन्हा एकदा प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ह्यामध्ये तुम्हाला शेंगदाण्याचा कूट पाहिजे असेल तर तुम्ही इथं शेंगदाण्याचा कूट घालू शकता. शक्यतो शेंगदाण्याचा कूट घातला तर खिचडी अजून मस्त लागते. शेंगदाण्याचा कूट घालून झाल्यावर आपल्याला खिचडी पुन्हा एकदा प्रॉपर मिक्स करायची आहे, जेणेकरून शेंगदाण्याचा कूट हा एकाच ठिकाणी राहू नये, पूर्ण खिचडीमध्ये प्रॉपर मिक्स व्हावा यासाठी. तर इकडं तुम्ही बघू शकता आपली खिचडी किती मोकळी झालेली आहे, गच्च झालेली नाही आहे आणि एकूण एक साबुदाणा शिजलेला आहे आणि परफेक्ट असं मऊ झालेलं आहे. ह्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून सर्व करायचं आहे. तुमच्याकडं कोथिंबीर जर का उपासाला चालत नसेल तर स्किप केली तरी चालणार आहे. दही सोबत खायला तयार झालेली आहे आपली साबुदाण्याची खिचडी. तुम्हाला माझी ही रेसिपी जर का आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या परिवारामध्ये आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला जे बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल. धन्यवाद.